कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पिऊ आई होती म्हणून शांत बसलो मी। हे जर सरकारने केलं असतं ना, उलटी कानाखाली आणली असते मी त्यांच्या। राहू दे रे, एवढा नको विचार करूस। आपल्याला जे पाहिजे होतं ते झालंय ना। हा ती तर झालंय, उलट जे पाहिजे होतं त्याच्यापेक्षा जास्तच झालंय। कसं काय? मला नव्हतं वाटलं का आरजा फिर एवढा चिडल। सुजय, अरे भाऊजींची आई म्हणजे भाऊजींची दुखरी नस आहे। आप्पीने नेमकी तीच धरली बघ। आप्पीने दुसरं काहीही केलं असतं ना, भाऊजींनी खपून घेतलं असतं, पण तिने हे नव्हतं करायला पाहिजे। बरं झालं तिची लायकी आरजानेच दाखवली। मला नाही वाटत आता दोघांमधली भांडणं मिटतील म्हणून। ते भांडणाचा जाऊ दे ग, ही आप्पीन तिचं पोरग कशाला थांबले इथं? अरे हा, मला पण कळत नाही ती कसं काय थांबली। तिला सरकारांचा एवढा पुळ का काय? जायचं होतं काका नाराजा सोबत निघून, विषयच मिटला असता की। सुजय, अरे ती घर सांभाळणारी घरातली सून आहे, ती कसं काय घर सोडून जाईल? नवरा गेलाच ना, तिचं काही गठुडं पुरलं आता इथं। सुजय, आणि कुठल्याही गोष्टीचा आरडाओरडा करायचा नाही, कळालं? दंगा करायचा, पण आपलं नाव नाही आलं पाहिजे। आज केलं तसं हा, आणि माझ्या कानाखाली बसली त्याचं काय? तेवढं होणारच रे, पण तू जर काय आज ओरडून बोलला असतास ना, तर भाऊजी तुझ्या पण अंगावर धावून आले असते। बरं बाई, तू म्हणशील तसं करू। आता मला सांग, या आप्पीला बाहेर कसं काढायचं? आपण कशाला काढायचं? तिची तीच जाईल। तिची ती कशी जाईल? सुजय, आता किती काहीही झालं ना तरी भाऊजी आणि बाबा काय परत या घरात येणार नाही, त्यामुळे तिलाच जावं लागेल। एक नंबर झालंय ही। जगाला अक्कल शिकवत होती ना, काय चुकन काय बरोबर। आता बघू स्वतःबद्दल जेव्हा असं घडतं तेव्हा काय चुकन काय बरोबर हे कसं ठरवते। पिऊ, मी तुला लिहून देतो, आप्पीने किती चांगला वागण्याचा प्रयत्न केला ना, तर या आरजा तिला कधीच माफ करणार नाहीये। अगं आरजाला लहानपणापासून आम्ही आई नाही म्हणून चिडवायचो, मी स्वतः चिडवायचो, तर त्याला कायम आईची कमी भासत आली पिऊ। आणि आप्पीने नेमकी हीच गोष्ट त्याच्यापासून लपून ठेवली, हे तो कधीच विसरणार नाहीये। माझं तिचं आणि तिच्या बाळाचं कसं होईल रे? आरजा नसतो ठेवत पोराला इथं, त्यात त्याला सरकारांचा एवढा राग आलाय, तो 100% पोराला घेऊन जाणार। मला तर ना आप्पीचीच क्यू येते बघ। जाऊ दे, मरू दे तिकडे, फक्त ते पोरग इथून गेलं पाहिजे ग। मग ही प्रॉपर्टी हा पैसा सगळा आपला, मग कोणाचा काहीच संबंध नाही, काहीच संबंध नाही। सुजय, तू काहीच काळजी करू नकोस, आता आरामात तुझं कर्ज फेडूयात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो, कोणासाठी काढलायस तू शर्ट? अहो अर्जुनचा तो आता ते मी माझ्या अमोलला घ्यायला परत येईल, ज्या पद्धतीने तू या माणसाचा विश्वासघात केलायस ना आप्पे, मी कधीच विसरणार नाही। आप्पे, माफ कर मला, मी गुन्हेगार आहे तुझा। आजवर या घराच्या भल्यासाठीच तू विचार करत आलीस, आणि या घरासाठीच तुला आणि अर्जुनला वेगळं व्हावं लागलं। सरकार, अर्जुनला आणि मला अजून किती दिवस असं वेगळं राहावं लागणार आहे? नाही नाही, फार दिवस नाही आप्पे। सुजय भाऊजी आणि पिऊताईंनी सगळ्यांसमोर सांगितलं ना,
त्याऐवजी जर तुम्ही शांततेत फक्त अर्जुन आणि बाबांना सांगितलं असतं ना सरकार, तर हे आज ते चुकलंच माझं. हो सरकार, पण तुमच्या चुकीची आपण काय शिक्षा भोगतोय कळ. ऐक अप्पे, अर्जुनला आणि तुला मी परत आणेन. माझ्यावर विश्वास ठेव. हा शब्द आहे माझा. अर्जुनची जी परवड झाली ती मी अमोलची नाही होऊ देणार, काही झालं तरी. हे कधी करणार आहात तुम्ही? अप्पे, ते दोघंही आता इतक्या रागात आहेत की मी काही बोललो ना तरी त्यांच्या डोक्यात शिरणार नाही. तर तुम्ही अजूनही विचार करताय? अहो जाऊन बोला, हवं तर मी येते तुमच्या सोबत. नाही, नको. मी सांगितलं ना की ही माझी जबाबदारी आहे. मी करेन सगळं व्यवस्थित. तुमच्यावर विश्वास ठेवायचा की नाही तेच कळत नाही आता मला. पुरी, असं बोलू नकोस. आधीच माझा जीव अर्धा झालाय. या बोलण्याला काहीच अर्थ नाही. करून दाखवलं पाहिजे ना. हो. अप्पे, विश्वास ठेव माझ्यावर. मी तुला आणि अर्जुनला एकत्र आणून दाखवेन. त्यासाठी काही वाटेल ते करायची माझी तयारी आहे. तरी मी करून दाखवेन ते. तो सारखा रडतोय. त्याला कळलंय का हो? त्याचे बाबा कदम, झोप लागली का नीट? नीट? अरे सगळं उलट पालट झाल्यावर झोप नीट लागेल का राजा? माझे बी डोळ्याला डोळा नाही. रात्रभर नुसतं डोक्यात तेच फिरत होतं. हा, ते कळलं सकाळी. अहो सॉरी, ते मला वाटलं मी घरीच. अर्जा, माझं तिथं कोण नाही बघ. पर तुझी बायको आहे, तान लेकरू आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमची मैत्री कुठली? आमची मैत्री शाळेपासूनच सुरू झाली. जय वकील स्कूलमध्ये आमची मुलं जातात. आम्ही सगळ्या 6 जण आहेत आणि आमची 6 जणांची मुलं तिथेच आहेत आणि तिथेच आम्ही भेटलो आणि तिथेच आमचा हा मैत्रीचा प्रवास सुरू झाला. स्पेशल मुलांची आम्ही शाळा. स्पेशल मुलांची आम्ही शाळा. स्पेशल अरे मॉम हे आहोत. सांगा ना मला. स्पेशल मॉम. अच्छा 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 अच्छा. काय नाव तुमच्या मुलाचं? कुणाल पुजारी. कुणाल. किती वर्षाचा आहे तो? तो आता 20 वर्षाचा आहे. आणि त्याला 20 वर्ष तुम्ही सगळे अगदी प्रेमाने, हो की नाही? साथ दिली. माझे मिस्टर आणि माझा मुलगा दुसरा ट्विन्स आहे तो. बर. तो पण सेम एजचा आहे, पण लहानपणी खूप आम्ही हे केलं, कष्ट केलं म्हणजे त्याला हे करायला. मग तो शाळेत मला दोघांना, त्याला दुसऱ्या शाळेत आणि त्याला इकडे पाठवायला मला प्रॉब्लेम होत होता. तरी पण ॲडजस्ट केलं त्यांनी. कसं पण छोटा होऊन तो असं म्हणजे मोठ्यांसारखा त्यांनी सांभाळलाय त्याला. त्यांच्या ट्विन्स मध्ये एक नॉर्मल आणि एक स्पेशल चाइल्ड. हो. तुमच्या माझा एकच आहे. नाव काय? हर्ष पासवान. तो किती वर्षाचा आहे? 14 वर्षाचा आहे. 14 वर्षाचा आहे. तुम नमस्कार, मी दीप्ती शशिकांत शिंदे, सासरकडून. माहेरकडून दीप्ती त्रिंबक कदम. मी म्हणजे मूळची मुंबईतच लग्न झालं. आणि माझा मुलगा अथर्व शिंदे, तो 16 वर्षाचा आहे आता. आणि मग एक नॉर्मल मुलगी आहे, ती इंजिनियर आहे. मग दोन्ही मुलांना हँडल करताना एवढं कॉम्प्लिकेट जातं ना, कारण एकीला नॉर्मल पद्धतीने ट्रीट करावं लागतं आणि एकाला स्पेशल मुलाच्या वेळी जायला लागतं. मग ते एवढं जमलिंग झालं ना, खूप कॉम्प्लिकेशन, दोघांना हँडल करत आणि त्यामुळे कसं घरामध्ये पण माझ्या सासूचा पाठिंबा खूप राहिला मला. कारण मी मुलाबरोबर फिरत राहिले, बाहेर थेरपी, डॉक्टर इकडे तिकडे, तर त्या पाठी माझ्या मुलीला एकदम खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या माझ्या मागे. त्यामुळं मला तर त्यांचं फार कौतुक आहे. हो, खूप कौतुक आहे, कारण त्या होत्या म्हणून झालं सगळे. कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्वाचा आहे. हो. आणि ते स्पेशल मुलांबरोबर राहायचं म्हणजे ते जरा चॅलेंजिंगच होतं. आणि ते गोष्ट सगळी समजून घ्यायला, ती मूल कसं आहे, आपल्याला कसं जायचं आहे, कारण ते अचानक आपल्या आयुष्यात आलेलं असतंय. त्यामुळे त्यांना कसं हँडल करायचं ना, ते जरा कन्फ्युजनमध्ये राहतो.
ते सेटल व्हायला, माइंड पण सेटल व्हायला बराच आपला पण टाइम जातो. मग त्यामध्ये फेज येतात, डिप्रेशन वगैरे वगैरे. पण ह्या मैत्रिणी भेटल्या आणि म्हणजे कुठे काय गेलं काहीच समजलं नाही. म्हणजे पूर्ण एकदम म्हणजे रॉकन झाला असं की म्हणजे एकमेकीच्या आधाराला तुम्ही झाला. एकमेकीच्या आयुष्यात जादूची काडी फिरवली. ते म्हणजे एकदम म्हणजे असं मिरेकल झाल्यासारखं झालं. आम्ही सगळे भेटलो ना, असं म्हणजे टेन्शन वाटलं नाही. आता काय वाटत नाही, आपण आहोत ना, आपलं कुटुंब झालंय. आता घाबरायचं नाही, आपणच कुटुंब आहोत. आपण 16 जणींचा ग्रुप आहे, आपलं हे कुटुंब आहे असं. म्हणजे आता काय वाटत नाही, आता रिलॅक्स आहे मी. नमस्कार, मी स्मिता गणेश शिवडावकर, सासरची आणि माहेरची स्मिता साहेबराव माने. माझी मुलगी 14 वर्षाची आहे. मुलगी आहे आणि ती त्याच शाळेत आहे. हो हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जी हायपर मुलं आहेत ना, त्यांच्या पॅरेंट्सला खरंच खूप टफ जॉब असतो. कारण म्हणजे आमची मुलं आहेत ना, ती हायपर नाही आहेत, ते ऐकतात, आमच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करतात. पण हायपर मुलं असतात ना, त्यांना खरंच एक म्हणजे वेगळीच एनर्जी लेवल असावी लागते पॅरेंट्स. कारण ते नीट चालणार पण नाही, सुटले तर धावतच सुटतील, रडते तर रडतच राहतील, चिडले तर चिडतच राहतील. म्हणजे खूपच म्हणजे डिफिकल्ट होऊन जातं त्यांना. जेव्हा येते आल्या पहिली बॅग ठेवायची आणि पहिल्या बेडवरती 15 मिनिटं स्वतःला रिलॅक्स करायचं आणि मग हातपाय तोंड धुवायचे आणि मग त्याचे कपडे चेंज. त्याचं तू करतो का? कपडे चेंज करणं माहिती आहे, स्वतःची आंघोळ माहिती आहे, ब्रश करणं माहिती आहे, कपडे घालणं. पण ही त्याची हायपर ऍक्टिव्हिटी जी आहे, पळणं, त्याला कंट्रोल करताना खूप त्रास होतो. आणि प्रत्येक मुलाचं वेगवेगळं चॅलेंज आहे. म्हणजे कोणी आता तिच्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम तर आपण त्याला हँडल नाही करू शकत. किती आपल्याला वाटत असेल मला तरी नाही करता. तिथे जरा हतबल होतो की आपण सपोर्ट फक्त काय करणार, कारण की तिच्या मुलाचं तिलाच माहिती आहे. आणि प्रत्येकाचं हायपर होतात, कुठेही हायपर होतात. सकाळी मैत्रिणी पहिले हे डिस्कशन करतो, शाळेत मुलांनी कसं आले, कसं गेले, आपण काय केलं. पहिलं डिस्कशन हेच होतं, अरे माझा मुलगा आज असं केला, मग ते सांगणार अरे आज असं केलं हर्षनी. पहिलं डिस्कशन तेच असतं की मुलं कशी येतात शाळेमध्ये, कसं फेस. सगळं ऍक्च्युली ना म्हणजे नॉर्मल पब्लिक तशी तोंडाला बघत असते की म्हणजे यांचं काय चाललंय, असं यांचं काय चाललंय. आता आमचा कुणाल पण, हिचा कविताचा मुलगा पण दूरवाला आला की तो हायपर होतो, प्रेस कंट्रोलवाला आला तर पळून खूप हायपर होतो. पण आता जरा काम डाऊन म्हणजे हे झालंय, आता एवढं नाही होत. म्हणजे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत, जसं असं वाटतो ना थोडं कमी वेगवेगळं. आता जेव्हा म्हणजे 14 इयर्स खाली होते तेव्हा खूप हे केलं त्यांनी, मला सतवलं. आता जरा शांत एक जागा पण त्रास होतो. काही काही मुलांना कधी रडताना, कोणाला रडताना इमोशनल झालेलं बघताना त्यांनी ते पण त्रास होतो. म्हणजे प्रत्येकाची तरा वेगळी आहे. आणि मेन म्हणजे आमच्या मुलांना कळतं की आम्ही इमोशनल झालं हे आमच्या मुलांना कळतं ना. मग आमची मुलं आमच्याकडे बघणार, आई काय झालं, आई काय झालं, आई का रडते. असं कधी झालंय का की कुठेतरी गेलाय आणि मुलगा सापडतच नाहीये? कल्पनाच्या बाबतीत झालंय. माझा हर्ष 3.5-4 वर्षाचा होता. जीव चौपाटीला गेलो होतो आणि बसलो होतो सगळे व्यवस्थित, 7-8 जण होतो आम्ही. छान बसलो होतो. त्याला पाणी आवडतं म्हणून चौपाटीला नेलेला. पाण्यातून आला, बसला आणि चेंज करेपर्यंत तो कधी एका झटक्यात गेला, तिथून कळलंच नाही. आणि 10 मिनिटात कुठे गेला, अरे सापडत नाहीये. आणि अचानक असं ते झालं ना की मी पूर्ण ब्लँक झाले. मला त्याचे कपडेही घातलेले आठवत नव्हते, फक्त त्याचा चेहरा दिसतोय. 1-1.5 तास तो सापडला नाही. 8 जण 8 दिशेला झालो होतो. तो सापडला कुठे, एक बबल्स उडवतो ना विकणारा, तिथं तो बबल्स उडवतात आणि तो त्या बबल्स मध्ये खेळतो. म्हणजे त्याला हेही माहिती नाही मी हरवलोय, माझी मम्मी नाहीये, पप्पा नाहीये. माझी रडून दमछाक झाली आणि तो मस्त एन्जॉय मध्ये खेळतोय, हसतोय, बबल उडवतोय. मी त्याला धरल्याबरोबर पहिला उचलला, पहिली मिठी मारली त्याला आणि मग एक फटका पण दिला. तुला कळत नाही मम्मी नाहीये, तो हसतोय, काय समजतच त्याला समजलंच नाही मी हरवलोय. आणि रात्रीचा अंधारात सगळ्यांचे चेहरे सेम दिसत होते. ते झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
17 म्हणजे खतरा. एक मिनिट पकड. ए मोठी आहे मी तुझ्यापेक्षा. कॉल करायचंय मला. पकड. कशी आहेस तू? नीट पकड. ड्रामा चालू आहे ते माहितीये का तुला? किती वेळापासून आम्ही इथे उन्हात मरतोय. मी केवढी टॅन होईन. आता मी ते टॅन कसं काढू यार सगळं. खेळ मधलं. अगं आत्ताशी 17 राऊंड चालू आहे. अजून केवढे राऊंड बाकी आहेत. ठीक आहे चल अपडेट करते तुला नंतर. थांब थोडा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सासूबाई ऐका बघा प्लीज तुम्ही आता पूजा वगैरे प्लीज थांबवा नका घालू. आपण प्लीज लवकर हॉस्पिटल मध्ये जाऊया. ते डेंजर आहे. हॅलो डॉक्टर. डॉक्टर माझ्या आईला साप चावलाय. तुम्ही प्लीज ताबडतोब इथे येऊ शकता का? काय? ओके ओके ठीक आहे. मीच घेऊन येतो तिला. हा हो नाही 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 झोपू देत तिला. हो आई 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 मी डॉक्टरांना फोन केला होता. त्यांनी तडक हॉस्पिटलला बोलवलं. प्लीज मी विष पसरू शकतो त्यामुळे प्लीज ऐक माझं. आईला तुझं काय म्हणणं आहे? नाही गुरुजींनी सांगितलंय न थांबता हे व्रत पूर्ण झालं पाहिजे. आणि हीच तर परीक्षा आहे. ही पूजा पूर्ण झालीच पाहिजे. तरी मी सांगत होते बाहेर पडताना अपशकुन घडलाय. बाहेर पडू नका पडू नका. माझं कुणालाच ऐकायचं नसते. अजिबातच नसते. अगं इथं काय चाललंय आणि तुझं काय मत आहे? आणि छत्री बंद करते आधी. सारखं आपलं नुसतं छत्री छत्री छत्री. आई प्लीज. तू बावळट आहेस का? मॅड आहेस का? तू काय करतेस? दिशा मॅडम हे बघा आता मध्ये येऊ नका. हे आता करावंच लागल. तू मॅड आहेस का? ते पॉइझनस आहे. शास्त्री डॅडीला थांबवा. तू थांब जरा. बरोबर करते ती अहिल्याच्या अंगातलं विष काढते. मारुती दादा काय करते ती? साप चावलाय. तिला हे विष चढू शकतं. ती कुणाचं नाही ऐक ना. देवी आई म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व आहे. पारू थांबून पारू. आई आई प्लीज ऐक माझं थोडं बस. आई नाही आई हळू.
देवा, माझ्या देवी आईंच्या पूजेत विघ्न नको. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रिकाम्या हाताने काय आलात तुम्ही? पंचारती आणायची, स्वागत करायचं ना विरोचकाचं. रिकाम्या हाताने कसं स्वागत करणार? हं? जा जा जा, देवघरात जा आणि पाण्यात ठेवलेले देव काढा. विरोचक परत येऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवलेच असणार ना तुम्ही. जा जा, देवघरात जा, पाण्यातले देव काढा. किती वेळ पाण्यात ठेवणार देवांना? जप करा, तप करा, आरत्या करा, होम हवन करा, यज्ञ करा, सगळं करा. कारण या विरोचकाबरोबर लढण्यासाठी आता तुम्हाला शक्ती मिळवावी लागणार आहे. जा जा देवघरात जा जा जा, देवघरात जा जा. या शक्तीचा वापर नेत्रा आणि इंद्राणीवर होत नसेल कदाचित. हरकत नाही. पण घरातल्या बाकीच्यांवर मी या विरोचकाच्या शक्तीचा वापर करू शकते. चला, आता खेळ रंगवायला हवा. त्या भिकाऱ्याप्रमाणे घरातल्या एकेकाला नेत्रासमोरच आत्महत्या करायला भाग पाडणार मी. फक्त हे ठरवायचंय की पहिला नंबर कुणाचा. पहिला नंबर या पिंडोक राजाध्यक्षाचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. विरोचक घरी आल्यापासून नेत्राचा काही पत्ताच नाहीये ना. नेत्रा कधीपासून आत्या सासूमाच्या रूम मध्येच आहे ना. ती रुपाली मात्र एक दिवस घरी नव्हती तर किती बरं वाटत होतं. आता ती आली आहे ना तर होईल सुरू गेरे माझ्या मागल्या. बघितलंस ना नेत्राशी कशी बोलत होती. पण काकूमा, विरोचक कुठे जाऊन आला असेल? देवालाच माहित. काकूमा, विरोचक
आला तेव्हा एकदम फ्रेश दिसत होता ना, जसा गेला तसा झाला. हो ग. काकुमा, नेत्राला संकेत पण त्याचा झाला असेल का? माहित नाही. आणि खरं तर नेत्राने आपल्याला संकेताबद्दल काहीच सांगितलं नाही ना. तेच तर मी म्हणतेय, ती रुपाली म्हात्रे आल्यापासून ना नेत्राबरोबर आपलं बोलणंच झालं नाहीये. ती आली की विचारूया आपण. पण तोपर्यंत त्या विरोचकाच्या समोर सुद्धा जायचं नाही सर. काय ग, खूप आठवण काढलीत का कालपासून माझी? खूप उचक्या लागतायत मला. आता हा विरोचक आलाय, हा विरोचक होता, विरोचक आहे आणि विरोचक राहणार. का सांग, का सांग? कारण विरोचक अमर आहे. खूप आठवण येत होती की नाही माझी? चहा ठेव माझ्यासाठी, छान चहा कर. फाल्गुनी मिळणार नाही सांग. नाही मिळणार. काय गे बेवडे, तिला कशाला बोलायला सांगतेस? हिम्मत असेल ना तर माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल. मिळणार नाही. काकू, तुम्ही दोघे खोलीत जा, इथला मी आवरते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय करता सुमा? झाला सगळं करून, फक्त भांडी आवरून ठेवते. आज आपल्या निशीचं केळवण. मग काय बेत करतास जेवणाचं? आज सगळा निशीच्या आवडीचा. वा. पण उमा, खरंच आपला निशी गुणी हा. मी जेवणाच्या ताटावर बसल्यानंतर या आवडता त्या आवडता असं कधी केलं नसलं. खरा तुमचा. पण तुम्ही एक विसरतास, ते का उकडीचे मोदक लय आवडतात. आत्ताच उकड करून ठेवलंय, ती तयार होता तोपर्यंत म्हटलं भांडी आवरून ठेवूया. बरोबर. हे जरा सगळं होईलच, पण तुम्ही जरा बाजूला होता. अहो या इकडे या. हो, पण कामा कशी होतली? अच्छा, म्हणजे तुम्ही आमचं आज ऐकणार पण नाही का? तसं नाही, पण एवढाच काम रोवला, बाकी सगळ्या बायका आवडतात. आज उमा, आज मी तुमचा काही एक ऐकणार नाही. तुम्ही लग्न होऊन आमच्या घरी इल्यापासून मी बघतोय, तुम्ही हौशेनं हातावर मेहंदी काढता आणि त्याच मेहंदीच्या हाताने पाण्यात काम करता, आणि मग या मेहंदीचा रंग फिका होता. यावेळेस आपल्या लेकीचं लग्न, तिचा पाठवणी होईपर्यंत या मेहंदीचा रंग असाच राहू, एवढंच माझा म्हणणं. आणि कामाचं काय मग ह्यो रघुनाथ खोत कशासाठी हा? पण माका सांगा, सगळी कामं तुम्ही बायकांनीच करायची का? तसा नाही, पण तुम्ही आणि भांडी नाही बाहेर कोणी बघितला तर? बघू द्या, बघितलं तरी कोणी काय म्हणणार नाही. आणि मुळात तुमच्या हातावर रंगलेली मेहंदी म्हणजे आमचा तुमच्यावर असलेल्या प्रेमाचा प्रतीक हा. आणि इतक्या सहजासहजी आमच्या प्रेमाचा रंग आम्ही फिको होऊ देणार नाही. तेव्हा आज आम्ही तुमचं काही ऐकणार नाही.
आज तुम्ही फक्त आराम करायचा. हं? निशी तू काय झाली की नाही बॅग भरून? आता ते मी भरते काय रवाक नको. अगं आई ओवीने भरली सुद्धा बॅग. आणि तुला सांगू इतकी सुंदर आणि व्यवस्थित भरली आहे. खरं तर मला पण जमली नसती. काय सांगतोस काय? मला असं वाटतं माझ्यापेक्षा सगळा ओवीनच केला ना तुझा. अगदी ब्लाऊज शिवण्यापासून रुखवातीपर्यंत सगळी तयारी केली. करू कस होया ना, करवणीचं मान काय असंच मिळणार नाही. आणि कसा हा सगळा येऊकच होया. उमा, आता ह्याच्या लग्नाची जबाबदारी पण उद्या तुझ्यावरच येतली. आता चारूच्या बापाशी नाही, चारूसाठी मुलगा बघूची जबाबदारी त्याच्या बहिणीवर सोपवलेली हा, म्हणजे मंजूवर. तसाच उद्या ह्याच्या लग्नाची जबाबदारी पण तुझ्यावरच येतली ना. त्याच्या बापाशी खय वेळ हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नीट चारू नीट लाव. हो 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 हो. मंजू मंजू मी काय म्हणते, या ब्लाऊजची शिलाई उचलून देशील काय? नाही आज संध्याकाळी घालूचा ना, घट्ट होता गो. हो देते ना उचलून. आधी हे नेलपेंट लावून घेते आणि मग ते उसवते. ठेवा तिकडे. आत्या मी करू का? काय? हेच ब्लाऊज उसवायचं मी करून देते ना. अगं तुझं चांगलं नेलपेंट पुसलं जाईल. आणि त्यांचा एवढा नवीन ब्लाऊज, त्याला डाग पडला तर तो निघणार सुद्धा नाही. त्यापेक्षा मीच देते त्यांना उसव. द्या. नाही नको राहू देत. चारू असं कर, माझं नेलपेंट पुसून टाक. आधी मी यांचं ब्लाऊज उसवते. उगाच तू उसवलास आणि त्यांना नाही आवडला तर मीच केलेलं बरं. पुस पुस घे पुसून टाक. अगो नाही नाही, माझ्या आवडण्याचा आणि नावडण्याचा काय प्रश्न हा. किती झाला ना तरी चारू तुझी भाची हा ना. आणि मोठ्या बापाची पोरगी हा, ते काय असं काम करू थोडाच आवडणारा नाही. म्हणजे कसा असता आजकालच्या मुलांका ना ही अशी कामं ना खालची कामं वाटतात ना. अय्या लालूताई, असं का बोलताय तुम्ही? तिला का नाही आवडणार? अहो ती सुद्धा आपल्यासारखीच आहे. तिला ना आपल्या माणसांसाठी कामं करायला खूप आवडतं. आता निश्चितच्या लग्नात पण बघा ना, सगळं कसं अगदी उत्साहाने करते. नाही पण त्याच्या लग्नात सुद्धा त्याच्या मैत्रिणी आणि नातेवाईक येतील ना कामं करू का? नाही. मला वाटतं माझा दादा तिच्या लग्नात सगळ्या कामासाठी नोकर चाकरच ठेवेल. बाकी सगळ्यांनी फक्त लग्नात रमायचं. आपण बाकी कुठल्याही कामाला नाही म्हणणार नाही आमची चारू. मावशी, खरं तर ह्या कुठल्याच कामांची ना मला सवयच नव्हती. पण इथे आल्यापासून ना ही सगळी कामं अगदी मनापासून करते. आणि मला आवडतं हे सगळं. तिकडे लंडनला थांबले असते तर हे सगळं कसं समजलं असतं. आणि तुझ्याकडून मी किती गोष्टी शिकली आहे मावशी. यु नो व्हॉट, मी आता कुणाची रुखवत ना स्टार्ट टू एंड करू शकते. अगे बाय, खराच की काय? पण ह्या सगळ्या तू निकीसाठी प्रेमान केलंस. पण हैले सगळ्या गोष्टी शिकून तुका काय फायदो? म्हणजे? अगो म्हणजे बघ, आता तुझा लगीन जमूची जबाबदारी उमावर असा. पण उमा तुझ्यासाठी गो शोधू खय जातला. एक तर त्या नांदिवलीच्या बाहेरचा जग माहित नाही. आणि जरी कोणी मिळालो तरी माका नाही वाटत की नांदिवलीत तुका होय तसो गो मिळात. जायचं ग एवढं काय? आणि नांदिवलीतला नाहीच सापडला तर आजूबाजूच्या गावातला बघू. आणि तुला माहितीये एकदा ओवी म्हणाली पण होती
की तिला गावचा मुलगा आवडेल म्हणून. हो ना ओवी? हो. काय सांगतोस? खराच? तुमचा बाय काय खरा नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू कने अधिपतीसनी खडसवून विचार का तू हे का केलंस समजम. हा, तू शिकवणार आम्हाला काय करायचं ते. काय करायचं ते आम्ही करू, योग्य वेळ आली की. चल निघ आता. वय ताई. बाई अजून किती चांगलं वागणार तुम्ही आमच्या संग. हा, गरीबाला असं छळू नका. आमच्या संग आई साहेबांसंग तुम्ही एवढं भारी वागायला लागला म्हणजे आम्ही आधीच गळ्यापर्यंत प्रेमात आहे तुमच्या. अजून काय बुचकळून काढता काय, गटांगळा खायला लावता काय प्रेमात. आम्ही तुमच्या प्रेमात आहेच. तुम्ही आमच्या प्रेमात कवा पडणार काय रे सूर्या बाबा, कवा पडणार. अधिपती 100 वर्ष आयुष्यावर काय का आठवण काढली. सूर्या भावानं आमची आठवण काढली. सूर्या भावानं? अहो नाही म्हणजे आता हाय 100 वर्ष आयुष्य होलसेल मध्ये मिळाले तर घ्या की तुम्ही. तुम्हाला 100 घ्या, आम्हाला 100 द्या. 7 जन्माचं नातं आहेच आपलं. एवढं काय एवढं लोड घेतला. कशी झाली मीटिंग? चांगली झालेली दिसते. एवढे खुश आहात. एक नंबर झाली माझ्या मीटिंग. खरंच? हा, फॅन्टॅस्टिक झाली. फॅन्टॅस्टिक झाली मीटिंग. ती माणसं असली फाड 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 इंग्रजी बोलत होती का नाही, थरडा इंग्लिश. पण तरी पण ती काय म्हणत होती ते साधारण मला एक हे कळलं बरं. काय सांगता? काय म्हणत होते ते लोक? अहो ती काय काय बोलत होती म्हणजे आपलं एकूण प्रॉडक्ट आणि याच्याविषयी एक शब्द त्यांनी वापरला प्रॉडक्ट विषयी, म्हणलं एक्स्ट्रा ऑर्डिनरी. मला शाबास. हा, तेवढा अर्थ माहिती होता. लय भारी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी लय भारी. आता मी उजळणी केली. आणि काय शब्द म्हणले तरी. आणि त्यातला एक कार्यकर्ता होता, तो आधीच्या मिटिंगला बी होता. त्याला आधीच्या अनुभवावरून असं वाटलं की ह्याला काय बहुतेक कळलं नसेल. तो मला हा सर मी जरा थांबतो, तुम्हाला अर्थ समजून सांगतो मराठी. म्हणलं थांबावा, थांब म्हणलं. मुलाकडनं लय पाणी वाहून गेले म्हणलं. मधल्या काळात आपण इंग्लिशचा अभ्यास केलेला आहे. मग मी त्यासनी काय म्हणलं, मला जेवढं समजलंय की नाही तेवढं मी तुम्हाला अर्थ सांगतो. चुकीचं असेल तर तुम्ही मला करेक्ट करा. मी त्यासनी सांगितलं अर्थ. आणि ते बरोबर होता बरं काय. म्हणजे त्यासनी जे म्हणायचं तुम्हाला कळलं होतं ते त्यासनी कळलं. तुम्हाला सांगतो येडी झाली ती माणसं. अशी आवाजून बघायला आली. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. काय झाली, एक शब्द मी शोधला होता. शब्द स्पेल बाउंड झाली ती माणसं. बरोबर आहे की नाही? ही तर चांगली गोष्ट आहे. चला चला आपण याच पॉझिटिव्ह नोटवर प्रॅक्टिस सुरू करूया. या बसा. शाळा सुरू. आता हे घ्या, तुम्ही जी लिस्ट काढली होती ना तुम्हाला न कळणाऱ्या शब्दांची, त्यातला एक एक शब्द मला म्हणून दाखवा. चला. एक्झॅगरेशन. काय? एक्झॅगरेशन नाही, एक्झॅजरेशन. बरोबर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थँक्यू, खरंच थँक्यू. तुम्ही दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं. खरंच थँक्यू. मला खूप बरं वाटलं. तुम्ही दिलेलं प्रॉमिस पाळलं. थँक्यू. खरं सांगू अक्षर, मलाही बरं वाटलं. म्हणजे तू जे म्हणाली होतीस ना की मी एकतर्फी टोकाचा विचार करत होतो, ते पटलं मला. आणि काही झालं तरी एका स्त्रीशी मी असं वागायला नको होतं. मी असा माणूस नाहीये हे मला रिअलाइज झालं अक्षरा. तिच्या वागण्याची प्रतिक्रिया म्हणून मीही तसा वागत गेलो. माझंही चुकलं. आणि तू म्हणालीस ना की मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय, ते जास्त पटलं मला. आणि अक्षरा,
तिची माफी मागितल्यानंतर मला हलकं वाटलं. मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. स्वतःच्यातलाच बदल मला जाणवला. त्यामुळं मी तुला थँक्यू म्हणायला हवं. पण बाबा, नुसतं प्रॉमिस करून भागणार नाही. तुम्हाला असंच वागत राहावं लागेल. ही सगळी एक प्रोसेस आहे. ते माझ्यासाठी जरा कठीण जाणार आहे, पण मी प्रयत्न करेन बाळा. तुम्हाला करावंच लागेल बाबा. मॅडमसाठी नाही, पण अधिपतींसाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. कारण तुम्ही त्यांच्या आईसाहेबांशी चांगलं वागताय हे बघून कदाचित अधिपतींचाही राग मावळेल आणि मग तुमचं नातेही सुधारेल. माझी खात्री आहे बाबा, इतकी वर्ष जो तुमचा मुलगा तुमच्या समोर असून हरवला होता तो तुम्हाला सापडेल. हे पटतंय मला अक्षरा. तू सांगितलंस मला हे, आणि विश्वास ठेव, माझंही हेच मोटिवेशन आहे. इतक्या वर्षांनी माझा मुलगा जर मला असा परत मिळणार असेल ना, तर माझ्या मुलासाठी मी काहीही करायला तयार आहे. काहीही. तुझ्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं सुद्धबुद्ध हरली ग, हरली सुद्धबुद्ध हरली ग. टिरडी डांगडिंग टिरडी डांगडांग. चला परत एकदा तालीम करून घेऊया. कुठले कुठले शब्द काढून ठेवले होते आपण. एक्स्ट्रा ऑर्डिनरी याचा अर्थ आपल्याला माहिती असतोय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे असते लय भारी, जे की आपण आहेच, ते काय बघायचा विषय नाही. कोलॅबरेशन, कोलॅबरेशनचा अर्थ माहिती आहे, फक्त स्पेलिंग माहिती होतं. कोलॅबरेशन म्हणजे सहयोग असतोय. आणि तिसरा शब्द होता जॉईंट वेंचर. जॉईंट वेंचर जॉईंट वेंचर जॉईंट वेंचर म्हणजे जॉईंट वेंचर म्हणजे संयुक्त उपक्रम. जसा आमचा आणि मास्तरीन महिन्याचा आहे 7 जन्मासाठी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.